अरे मॅडम 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 तुम्ही इथे काय करताय? इथे नको आपण आतमध्ये जाऊया. केबिन केबिन इथेच बसूया, काय हरकत आहे? नाही हरकत म्हणजे तुम्ही आधी बसा बसा बसा. कुठे? अरे पण अशा अरे बाय खुर्ची दे रे खुर्ची दे. ठीक आहे. खुर्ची दे आधी सगळ्यांना खुर्ची. काय झालं? शांत व्हा. नाही 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 तुम्ही बसा बसा बसा. आता ठीक आहे. हो तुम्ही बसा. नाही म्हणजे बसा ना सर. नाही नाही तुम्ही बसल्याशिवाय मला बसता येणार नाही. हो तुम्ही बसा आधी बसा. बस. बसतो. सर, एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज मी इथे आली आहे. नयनतारा, तुला मी सांगितलं आणि लगेच वेळात वेळ काढून तू इथे आलीस, खरंच खूप बरं झालं. ताई ते ठीक आहे, पण तुम्ही बोलवलं कशासाठी आज इथे? म्हणजे काय विशेष? सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वीच मी कॉलेजमध्ये आले होते, तेव्हा आपल्या कॉलेजमध्ये पैशांची चोरी झाली होती आणि त्या प्रकरणामध्ये जे काही पुरावे समोर आले त्यावरून मी कमळीला शिक्षा केली होती. पण ती माझी चूक झाली होती, कारण आता असं लक्षात आलंय की कमळीला मुद्दामून त्या प्रकरणात अडकवण्यात आलं होतं आणि हा सगळा प्लॅन केला होता आमच्या अनिकानेच. तिने या आदित्यला पैसे दिले, खोटं बोलायला लावलं, या मुलीला कमळीचे कपडे घालून चोरीत सामील व्हायला सांगितलं. कमळीचा कुठलाही हात त्या चोरीमध्ये नसतानाही तिला शिक्षा भोगावी लागली. याबद्दल कमळी मी तुझी माफी मागते. नाही खरंच, तुला कॉलेजपासून अभ्यासापासून लांब ठेवलं गेलं, ही खरंच खूप मोठी चूक झाली. मॅडम प्लीज, अहो असं नका बोलू. ह्या कॉलेजने मला लय काय दिलंय. ह्या वेळेला वेगळा अनुभव असं म्हणायचं. खरं ह्या सगळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांना लय मनस्ताप झाला, त्याचं लय वाईट वाटतंय. नाही मॅडम, म्हणजे मला ना आधीच 100% खात्री होती की कमळीसारखी मुलगी असं वागूच शकणार नाही. कमळी म्हणजे खरं तर कॉलेजसाठी आदर्श आहे. ती असं चुकीचं वागणार नाही. पण काय झालं की सिच्युएशनच अशी आली आणि जे काय डोळ्यासमोर आलं त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवावा लागला. आता या आदित्यने सगळं ओपन केलं ते बरं झालं. आणि तू अनिका, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. अगं तू सुद्धा एक मुलगी आहेस आणि ही तुझी बहीण असूनही तू जे काय करत होतीस त्यामुळे तिला काय काय सहन करायला लागलं याचा थोडा तरी विचार तुझ्या मनात आला का?